धना अगं आण ना लवकर, किती वेळ लावतेस? हो आले आले. भूक लागली आहे मला. अगं हो, पण सगळे यायचेत ना अजून. अहो माई, यश यायला उशीर आहे आणि बाकीचं कोण राहिलं आता? अगं असं काय करतेस? मनवा नाही करायली मग? अरे हा, विसरूनच गेले मी. मनवा सोबत नसेल तर माईंच्या घशाखाली घास उतरणार नाही, नाही का? तरी म्हटलं रंजू अजून बोलली कशी नाही. काय हो माई, बघितलं ना माई कशा बोलतात मला ते. वा, तू बोललीस ते सगळे मी ऐकून घ्यायचं, आणि मी जरा बोलले की तुला राग येतो का? बघतोयस ना मोहन. अगं माई जाऊ दे, कुठे शब्दाला शब्द वाढवतेस? वहिनी आली. हे वहिनी बस लवकर, भूक लागली. आता घ्यायचं जेवायला? अगं असं काय करतेस? राजवीर यायचंय की अजून? मनवा कुठे आहे ग राजवीर? नाही, ते अजून आले नाहीये. अगं मग फोन करून विचारायचं ना कधी येते ते. हे बघ, त्याचाच फोन. हा बोल राजवीर. माई जरा उशीर होईल यायला. का रे? काम आहे. हो का? मनवाशी बोल ना. माई नंतर कॉल करतो मी. अरे फोन ठेवला का त्यांनी? अगं कामात असेल ना, नंतर करेल तुला. मनवा, तुझा फोन बंद आहे का? नाही, राजवीरनी तुझ्या मोबाईलवर फोन केला नाही ना, म्हणून विचारतीये. नाही, माझा फोन चालू आहे. अगं रेंज नसेल म्हणून लागला नसेल फोन. बरं, आता जेवायला घेऊयात का आपण? हो, जेवूया. तुम्ही सगळे जेवून घ्या, मी थांबते राजवीरसाठी. ते आले की एकत्रच जेवतो आम्ही. अगं त्याला उशीर होणार आहे ना, तू जेवून घे. नाही नको, तशी मला फार भूक नाहीये, मी थांबते त्यांच्यासाठी. बर ठीक आहे. धना वाढायला घे. असे का वागतायत राजवीर? उशीर होणार असेल तर मला फोन करतात. आज माईंना का केला? आणि माझ्याशी न बोलताच का फोन कट केला? माझी वाट बघत इथे झोपलात मनवा. मला माहिती आहे तुम्ही माझ्याबरोबर जेवायचं म्हणून जेवला सुद्धा नसाल. मला तुम्हाला असा त्रास द्यायला आवडत नाहीये मनवा. मनवा, ए मनवा, काय इथे काय झोपलीस? कोणाला शोधतेस? नाही, काय नाही. पण इथे का झोपली अशी तू? ऍक्च्युली रात्री राजवीरची वाट बघत बसलेले, कधी डोळा लागला मलाच नाही कळलं. अरे देवा, म्हणजे रात्रभर राजवीर घरी आलाच नाही. आणि
हे काय जेवण पण तसंच आहे सगळं. तू जेवली नाहीस का? अगं काय चाललंय तुमचं नवरा बायकोचं? कधी तो सोफ्यावर झोपतो, कधी तू डायनिंग टेबलवर. काय चाललंय तुमच्यात नक्की? मी जरा आलेच काकू. वा वा वा, दिवसाची सुरुवात तर छान झाली. मनवा आणि राजवीर मध्ये असंच चालू राहायला हवं. राजवीर, कधी आलात तुम्ही? मी बाहेर वाट बघत होते तुमची. सॉरी, म्हणजे कधी झोप लागली मलाच नाही कळलं. राजवीर, कधी आलात तुम्ही? उशिरा आलो. बरं, मग काही खाल्लंय की असंच झोपलात? मी मदत करते. राजवीर, का असं वागताय तुम्ही? प्लीज नका ना असं वागू, मला त्रास होतोय. तुम्हाला हवं तर चिडा माझ्यावर, रागवा, काय वाटेल ते बोला, पण प्लीज असं अबोला नका करू. राजवीर, प्लीज बोला काहीतरी, मला खरंच खूप त्रास होतोय. माहेरी जाऊ नका असं सांगितलं होतं, तरी निघून गेलात. तेव्हा ऐकलं माझं? नाही ना, तेव्हा मला सुद्धा असाच त्रास झाला होता. राजवीर, प्लीज. तुमच्यापासून लांब राहून मला किती त्रास झालाय ना मनवा, याची कल्पनाही नाहीये तुम्हाला. तुमच्यापासून लांब राहून मला पण खूप त्रास झाला राजवीर. कसं सांगू तुम्हाला? माई, कुठे गेली होतीस एवढ्या सकाळी? अरे, शेजारी देशमुखांकडे गेली होते. अच्छा, काल रात्री केव्हा आलास? काल जरा उशीर झाला. बरं, पण आल्यावर जेवलास की बाहेरनं जेवून आला होतास? मनवा जेवायची थांबली होती तुझ्यासाठी. माई, मी निघू? मला जरा उशीर होतोय. 2 मिनिटं सुद्धा माझ्याशी बोलायला वेळ नाहीये तुला? सॉरी, बोल. तू मनवाशी नीट बोलत नाहीयेस ना? हे बघ राजवीर, ती माहेरी गेली म्हणून तू रागावला होतास, पण आता ती आली आहे ना, मग तिच्याशी नीट बोल ना. नवरा बायकोमध्ये रुसवे फुगवे असावेत, पण ते तेवढ्या पुरतेच, फार ताणून धरू नये. शेवटी तुम्हाला एकत्र आयुष्य काढायचंय. मनवा काही बोलल्या तुला? तिनं कशाला बोलायला हवं? मला दिसत नाही का? आता कालचंच घे ना. उशीर होत असेल तर याआधी तू मनवाला फोन करून सांगायचं. काल मला फोन केलास, मी मनवाला फोन द्यायला गेले तर कट केलास. नाही, तसं काही नाहीये माई. राजवीर, तुला काय वाटतं? तुझ्या आणि मनवात जे चाललंय ते माझ्यापासून लपून राहील? माई, तुला सांगितलं ना, खरंच तसं काही नाही. ठीक आहे. निघू मी? हो, निघ.
पण उद्या मनवाचा वाढदिवस आहे, लक्षात आहे ना? तुला कोणी सांगितलं? अरे मीच एकदा सहज तिला विचारलं होतं, तिने सांगितलं होतं मला. माझं जाऊ दे, मला सांग तुझ्या लक्षात होतं की नाही? माई, माझ्या बायकोचा वाढदिवस माझ्या लक्षात असेलच ना. नशीब हे तरी लक्षात आहे तुझ्या, नाहीतर कामाच्या गडबडीत स्वतःचा वाढदिवस देखील विसरून जातोस तू. म्हटलं मनवाचा तरी लक्षात आहे की नाही. बरं तू निघ, लेट होतोय ना तुला. हं. सावकाश जा. हो. चल मी आत आहे. मनवा, तुमचा वाढदिवस कसा विसरेन मी? तुम्ही बघाच, तुमचा हा वाढदिवस असा सेलिब्रेट होईल की आयुष्यभर लक्षात ठेवाल तुम्ही. कुठे निघालीस? अगं, कुठे निघालीस? मनूचा वाढदिवस आहे ना उद्या, मग तिच्यासाठी काहीतरी घेऊन यायला नको का? हो. एक मिनिट, तुम्ही विसरला होतात मनूचा वाढदिवस आहे ते? खरं खरं सांगा मला. हसताय काय? अगं आरती, तुला वाटतं का मी मनूचा वाढदिवस विसरेन? मी पण तिला काहीतरी घ्यायलाच निघालो होतो. हे बरं आहे तुमचं. मला विचारताय कुठे निघालीस आणि मला न सांगता जात होता तोय. तर मला सांग, तिला काय गिफ्ट घेणार आहेस? दरवर्षी मी तिला ड्रेस किंवा कुर्ता घेते, हं. आणि यावर्षी स्पेशल आहे की नाही? तिचं लग्न झालंय, मग तिच्यासाठी ना यावर्षी मस्तपैकी जरीची साडी घेईन म्हणते. वा, व्हेरी गुड. आणि तुम्ही दरवर्षीप्रमाणे पुस्तकं. करेक्ट. करेक्ट काय करेक्ट? यावर्षी काहीतरी वेगळं घ्या की तिच्यासाठी. अगं, वेगळंच घेणार आहे, वेगळं पुस्तक. धन्य आहे बाबा तुमची. बरं, आपण एकत्र जाऊया का? नाही म्हणजे तुला चालत असेल तर. काय चाललंय तुमचं? चला चला. चल. द्या इथे, मी मदत कर. माहेरी जाऊ नका असं सांगितलं होतं, तरी निघून गेलात. तेव्हा ऐकलं माझं. मनवा, मी काही करू का मदत? नाही बाई, सगळं झालंय. आता फक्त कोशिंबीर बाकी आहे, तेवढं झालं की झालं. कोशिंबीरच करायची ना, मग मी करते. अहो नाही, मी करते सगळं. आणि मी तुम्हाला काय सांगितलंय, किचन मध्ये कामासाठी अजिबात यायचं नाही, हो की नाही? अगं पण एकटी कशी करणार तू? अहो त्यात काय एवढं? दमायला होईल ना. माई काय तुम्ही पण, मी काय जगा वेगळं काम करते का? स्वयंपाक तर करते, सवय आहे मला. मला ना हेच तुझं आवडतं. मनवा, एक विचारू? हा विचारा ना. राजवीरचा तुझ्यावरचा राग अजून गेला नाहीये ना? नाही माई, असं का विचारताय? तुम्ही बोललात का? सकाळी त्याच्याशी बोलणं झालं माझं. काय म्हणाले ते? नाही, तसं काही तो बोलला नाही. पण तुला सांगू का, त्याचा राग ना फार काळ नाही टिकणार, होईल शांत. माई राजवीरशी बोलल्या म्हणजे राजवीर संध्याकाळी आल्यावर बोलतील माझ्याशी. ते येतील तेव्हा त्यांचा राग गेलेला असेल. माई, मी आज राजवीरसाठी डबा घेऊन जाऊ ऑफिसला? त्यांना आवडेल ना? त्यांचा मूड पण चांगला होईल. हो अगं, जा ना, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, मग मी पटकन तयारीला लागते. आधी डबे भरून घेते. आई अंबाबाई, मनवा राजवीरचा संसार आणि मनवाच्या चेहऱ्यावरचं हे हसू कायम असंच राहू दे. राजवीर नशीबवान आहे की त्याला मनवासारखी बायको मिळाली. आता मनवा राजवीरसाठी डबा घेऊन जाते, तिथे सगळं ठीक होऊ दे. दोघांमधला अबोला सुटू दे. उद्या मनवाचा वाढदिवस आहे, काहीतरी स्पेशल करायला हवं.
काहीतरी असं सरप्राईज हवं की जे त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. मनवा, उद्याचा तुमचा पूर्ण दिवस फक्त माझा असेल. मनवा, उद्याचा तुमचा पूर्ण दिवस फक्त माझा असेल. ती साडी नेसू. हॅलो मॅम. हाय, कशी आहेस? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. राजवीर आहेत ना ऑफिसमध्ये? मी त्यांच्यासाठी टिफिन आणलाय. 1 मिनिट मॅम. हॅलो. हॅलो. सर, मनवा मॅडम आलाय तुमचा टिफिन घेऊन. सर, मी पाठवू का त्यांना आत? नाही, त्यांना सांगा मी मीटिंग मध्ये आहे. आणि टिफिन ठेवून घ्या. ओके सर. जाऊ मी? मॅम, सर थोडे बिझी आहेत. त्यांना फ्री व्हायला थोडा टाइम लागेल, तर तुम्हाला टिफिन ठेवायला सांगितलंय. नाही, ठीक आहे. मी असं करते, इथेच थांबते. ते फ्री झाले की मला कळव. मॅम, तुम्हाला काही हवंय का? पाणी चालेल. ओके, मी कॉफी सुद्धा सांगते. ओके. मनवा मॅडम साठी पाणी आणि कॉफी आणा रिसेप्शनवर. थँक्स. राजवीर, मी बाहेर थांबले. तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण घेऊन आले. राजवीर, मी बाहेर थांबले. तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण घेऊन आले.
एकदा विचारशील फ्री झालेत की नाही ते. कदाचित बिझी असते. ओके. हॅलो सर. ओके सर, सांगते मी. हो सर. जाऊ. मॅम, सरांना थोडा वेळ लागेल. त्यांनी तुम्हाला टिफिन ठेवून घरी जायला सांगितलंय. ओके. डबा इथेच ठेवू.